नमस्कार. मी सोमनाथ बळवंत पवार. आपल्या सर्वांना माहितच आहे की काल आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या घोटाळ्याचा मी व्हिडिओ अपलोड केला व आज लगेच एवढ्या तात्परतेने महानगरपालिकेची मी ज्या ठिकाणी बसलोय त्या ऑफिसच्या कागदपत्राच्या मागणीचे पत्र मला हातात आलेलं आहे बघा. आणि अर्जदार कोण आहे? विनायक नागेश शेट्टी यांनी 29/4/2026 म्हणजे कालच अर्ज काढलाय आणि कालच महानगरपालिकेने नोटीस काढलेत. आणि आपले कोण आहेत? प्रभाग अधिकारी भरत सोनारे. अरे एवढी तात्परता! पेंकरपाडा हे गाव गावठण आहे. या पेंकरपाड्यातच माझा जन्म झालेला आहे. स्थानिक आहे. माझं घर मी इथेच बांधणार. मी इथला भूमिपुत्र आहे. माझं कार्यालय पण इथेच बांधणार. तुम्ही बाहेरचे आम्हाला शिकवणारे कोण आणि तुम्ही आमच्या गावात येऊन आमच्या विरोधात पत्र देणारे तुम्ही कोण आहात? अनधिकृत बांधकाम तोडताना तुम्हाला दिसत नाही. एवढे ऑर्केस्ट्रा, एवढे बार चालू आहेत अनधिकृतपणे, त्याच्यावरती कारवाई करताना तुम्ही दिसत नाहीत. आमचे असंख्य पत्र तुमच्याकडे पडलेले आहेत, परंतु तुम्ही कारवाई करताना दिसत नाही. काल माझा व्हिडिओ गोला, कालच या व्यक्तीने तुमच्याकडे तक्रार दिली आणि कालच तुम्ही एवढे तात्परतेने तो नोटीस काढलीत आणि आज मला तुम्ही पाठवून दिलीत. मी नागरिकांना इथे सुचवू इच्छितो की कालचा एक आपला मुद्दा राहिला. आमदार नरेंद्र मेहता ज्या ठिकाणी राहतायत तो शगुन बंगला हा सुद्धा अनधिकृत आहे असा आमच्याकडे पुरावा आलेला आहे. मी महानगरपालिकेला कळवू इच्छितो की नरेंद्र मेहता यांचा शगुन बंगला हा आरजी प्लॉट वरती आहे. त्याच्यावरती पण सुद्धा तुम्ही कारवाई करणार आहात का? आज मी त्यांच्या विरोधात बोललात म्हणून तुम्ही माझ्या घरावरती आलात. तुम्ही जर माझ्या घरावरती आलात तर मी तुम्हाला सोडणार का? असे असंख्य भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांचे अनधिकृत बांधकाम या गावांमध्ये आहेत. पेंकरपाडा असू दे, राई मोरवा, या सगळ्यामध्ये बीजेपीचे नगरसेवकांचे अनधिकृत बांधकाम आहेत. तुम्ही ते तोडणार आहात का? हा प्रश्न मला जनतेमार्फत महानगरपालिका आयुक्तांना विचारायचे आणि हे कर्तव्यदक्ष भरत सोनारे यांना विचारायचं आहे. हे सरकार कुठेतरी घाबरल्यासारखं वाटतंय. आमदार नरेंद्र मेहता घाबरलाय म्हणून तडकाफडकी काल व्हिडिओ टाकला आणि आज मला नोटीस पाठवलेली आहे. अशा नोटीसला मी भीक घालणार नाही आणि तुम्ही जे घोटाळे केलेले आहेत या पुढेही काढत राहणार आणि लोकांसमोर ते मांडत राहणार. आणि हो, 5 तारखेला मी चालत जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरती सर्व पुरावे घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.